चला चला पुढे चालू करू का? हो समोर अरे हो सर खंडू पुढे पुढे खंडू खंडू या साईडले माझा तिथी आहे सोलापुरात आलेला हा मेळावाही होतोय. काय निवेदन दौऱ्याचं प्रयोजन आहे? आज अण्णाभाऊंची 55वी पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करून सोलापूरच्या दौऱ्याची सुरुवात आम्ही करतोय. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. सर, आज खरं तर कार्यकर्ता मेळावा घेत आहे. आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा होत आहे. कशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार गट जे आहे ते उमेदवार उभे करणार आहे आणि साधारण किती जागांवरती उमेदवार असतील आपले? संख्येचं आम्ही जोपर्यंत महाविकास आघाडीची चर्चा होत नाही तोपर्यंत संख्येबद्दल आम्ही काही बोलत नाही. पण ज्या ठिकाणी आम्ही लढवण्याची शक्यता आहे त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद करण्यासाठी हा दौरा आहे. मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा शिवसेना लढवण्याची तयारी करते असं देखील बोललं जातं. आपण कशा पद्धतीने? तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे. त्याविषयी तिसऱ्या पक्षाने बोलणं योग्य नाही. खरं तर विधानसभा तोंडावर आहे. मुख्यमंत्री साहेब अजूनही म्हणतात की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कसं पाहता याकडे? हां, तर परत मंत्रिमंडळ होणार नाही. शेवटची संधी आहे. त्यामुळे बरेच आमदार मागे लागले ते की आमच्या मंत्रिपदाचं स्वप्न किमान 2 महिन्यासाठी तरी पूर्ण करा. त्यामुळे हा काही असंतुष्ट आत्मसंतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न आहे. कारण परत सरकार येईल याची खात्री नाही आहे आणि त्यामुळे सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोडे दिवसासाठी तरी मंत्री करा असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर वेगवेगळ्या योजना ज्या त्या सरकारकडनं जाहीर करत आहेत. लाडकी बहीण योजना झाली. आता काल पंढरपुरात बोलताना लाडका भाऊ योजना देखील आम्ही आणू अशा पद्धतीचं बोललं जात आहे. कशा पद्धतीने बघता विधानसभाच्या पार्श्वभूमीवर योजना? नाही, सगळेच कशा पद्धतीनं सरकार चालवायचं याच्या परिसीमा सोडलेल्या आहेत आणि बेदरलेले घाबरलेलं सरकार म्हणून या सरकारचं वर्णन करता येईल. आपला पराभव होणार आहे आणि म्हणून पाहिजे ते करायचं येणं केनं मार्गाने हा शेवटचा त्यांचा प्रयत्न आहे. आणखीन काही योजना येतील पुढच्या 8-10 दिवसात. साहेब, लंडनवरून शिवरायांची वाघनखं जी आहेत ती साताऱ्यात दाखल झालेली आहेत. उद्या त्याचा जंगी कार्यक्रम होणार आहे. त्याच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत. काय वाटतं अशा पद्धतीच्या कार्यक्रमांकडे पाहून? नाही, इंद्रजित सावंत म्हणून एक इतिहास संशोधक आहेत. त्यांचं तर मत याबद्दल वेगळंच आहे की खरी वाघनखं जलमंदिरात साताऱ्यात ठेवलेली आहेत असा त्यांचा दावा आहे. मला माहीत नाही. पण अल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वाघनखं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली? ती सातारच्या संग्रहालयात पोचली पण ती मागच्या दाराने. वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं. पण तसं काही दिसत नाही. आणि आता त्या संग्रहालयाचं तिथं जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचं उद्घाटन किंवा त्याचं अनावरण किंवा त्याचे सगळ्यांना खुले करणार आहेत. त्याला तिकीट लावलेलं आहे सरकारने. म्हणजे वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेले आहेत. वाघनखं मिळवली नाहीत तर वाघनखं तात्पुरती आणलेली आहेत आणि वाघनखं इथं शेवटी सर्वांनाच त्याच्याबद्दल आदर आहे. पण वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तो वाजत गाजत व्हायला पाहिजे होता आणि समोरच्या दारानं संग्रहालयाचे व्हायला पाहिजे होता. तो संग्रहालयाच्या मागच्या दाराने गुपचूप नेऊन ठेवण्यात आला. कालच मी सातारला होतो. मला सातारचे सर्व पत्रकार सांगत होते. विशाळगडाचा जो प्रश्न तिथे येण्यासाठी विरोध देखील केला जातोय, याकडे कसं पाहताय?
एक म्हणजे विशाळगडावर जी घटना झाली त्यात पायथ्याला जी घटना घडली ती अतिशय गंभीर आहे. विशाळगडावर जाऊ इच्छिणारे जे मॉब होते त्यांना विशाळगडावर जाऊन दिलं नाही म्हणून ते परतत असताना त्यांनी तिथल्या धार्मिक स्थळावर हल्ला केला. तिथल्या लोकांच्या घरदारं फोडली, तिजोऱ्या फोडून त्यातूनही त्यात ठेवलेली संपत्ती देखील लुटून नेली. मला वाटतं की हे शिवप्रेमींचं लक्षण नाही आहे. हे कोणीतरी गुंड पुण्याहून वगैरे कुठून तरी वेगळ्या ठिकाणाहून आलेले असावेत. पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हैदोस घातला, दंगा केला, हे अत्यंत गंभीर आहे. असं कोणाच्याही घरात कोणाच्याही वस्तीत शिरून अशी कृती जर लोक करायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल. राज्य सरकारचं हे मोठं फेल्युअर आहे. विशाळगडावर जी अतिक्रमण आहे, विशाळगडावरचं अतिक्रमण त्याला 10, 12, 16 जणांनी स्टे घेतलेला होता. उरलेली सगळी घरं काढली पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाही. पावसाळ्याच्या आधीच हे सरकारने करायला पाहिजे होतं. बैल गेला आणि झोपा म्हण आहे तसं ही परिस्थिती आहे. आता भर पावसाळ्यात ही घरं काढायचं काम चालू झालं. पावसाळ्याच्या नंतर जरी काढता आली असती, पण ठीक आहे, आता अतिक्रमण काढायचंच आहे तर मग ते नियमानं काढतील. जे स्टे घेऊन बसलेले आहेत त्यांना काही होणार नाही. जे त्यातल्या त्यात गरीब आहेत, त्यातल्या त्यात अशा कोर्ट कचेऱ्या करू शकत नाहीत, ते बिचारे आता याच्यात भरडले जातील. पण त्या सगळ्यांचा कुठंतरी पुनर्वसन करणं आवश्यक आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीमध्ये मराठा भवनचं उद्घाटन केलं पंढरपूरमध्ये. तिथे असं म्हणाले की शिवरायांची जी शपथ झाली होती त्याप्रमाणे मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याचा अर्थ असा घ्यायचा का की सगळे सोयरेचा जी आर आता होणार नाही? काय की आमचं तेच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी मुख्यमंत्र्यांनी संवाद केलेला आहे. ते काय कमिटमेंट दिल्या हे आम्हाला माहीत नाही. उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी काय चर्चा केली, काय आश्वासनं दिली तेही आम्हाला माहीत नाही. त्यामुळं आता सरकारने याच्यावर बऱ्याच चर्चा केलेल्या आहे. आता सरकारने एका निर्णयापर्यंत यायला पाहिजे आणि सरकारने निर्णय घ्यावा. विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायचं असेल तर सरकारने विरोधी पक्षाला बोलवून सांगावं की आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे. आता चर्चा किती वर्ष करणार आणि चर्चा करून किती वेळ घालवणार. त्यामुळे सरकार निर्णय घेण्यास सक्षम आहे. सरकारने निर्णय घेतला पाहिजे. तर तुमच्यावर खापर फोडत आहेत की विरोधक आले नाहीत कारण त्यांना भूमिका स्पष्ट येऊन काय करणार? भूमिका स्पष्ट करायचं की तुमचीच भूमिका स्पष्ट नाही ना. तुम्ही चर्चेचं गुऱ्हाळ आणि मुदतवाढीचं गुऱ्हाळ हे किती महिने चालू ठेवणार? आणि चर्चा कधी? तुम्ही चर्चेची मिटिंग बोलवली, ती चर्चेची मिटिंग बोलत असताना सगळं संपत आले, विधानसभेचं अधिवेशन संपत आलं. तुम्ही चर्चा करत असताना काहीतरी प्रस्ताव तर समोर ठेवला पाहिजे. प्रस्ताव समोर नाही. दोन्ही बाजूंनी काय चर्चा केली याला विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करत नाही आणि नुसत्याच चर्चा काय करायच्या. आता तुमचं सरकार आहे, तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. पण तुम्ही निर्णय घेण्याच्या आधी आम्हाला सांगणार असाल तर सांगा काय निर्णय घेणार आहे ते. पण तुम्ही काहीच जर करत नसाल तर मग तुमचा तुम्ही निर्णय घ्या आणि जाहीर करा. पण लोकांना जी आश्वासनं दिलेली आहेत, लोकांची सतत आश्वासनं देऊन मुदतवाढी घेतलेल्या आहेत, त्यांचा एकदा पूर्णविराम करा आणि जे काही तुमचा निर्णय असेल तो घोषित करा.